महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने विभागीय तंत्र प्रदर्शनी 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले। अमरावतीतील भगिनी निवेदिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भरलेल्या या प्रदर्शनीत अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकीच्या 51 मॉडेल्स सादर करण्यात आल्या। चला पाहूया विशेष तंत्र प्रदर्शनीचा संपूर्ण अहवाल। 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या विभागीय तंत्र प्रदर्शनी 2025 मध्ये अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी आपली सर्जनशीलता सादर केली। या प्रदर्शनात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, 3 शॉट गन, 2 व्हीलर इंजिन ऑपरेट कार, AI टूल्ससह गुगल सर्च इंजिन, ऑटोमॅटिक EV चार्जिंग, स्मार्ट होम सिस्टीम, QR कोड जनरेटर, होम ऑटोमेशन आणि सिक्युरिटी सिस्टीम अशा नाविन्यपूर्ण मॉडेल्सला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय सहसंचालक प्रदीप घुले यांच्या हस्ते करण्यात आले। अध्यक्षस्थानी उपसंचालक अनंत सोमकुवर होते, तर KD फुटाणे, MR गुढे, RT मुळे यांसारखे मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। 21व्या शतकाकडे वाटचाल करताना प्रत्येक युवकामध्ये तांत्रिक कौशल्य आत्मता असणे ही काळाची गरज आहे आणि या सुक्तीला सामोरं जाऊन माननीय मंत्री महोदयाच्या संकल्पनेत आणि संचालनाच्या मार्गदर्शनाखाली अमरावती विभागामध्ये आज 18 जुलै 2025 रोजी विभागातील सर्व शासकीय, खासगी, ITI व MCVC येथील प्रावीण्यप्राप्त संस्थातील मॉडेल्सचं एक विभागीय तंत्रप्रदर्शनी आज भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक मुलींची येथे साजरी झाली। यात सुरुवातीला प्रत्येक संस्था स्तरावर तंत्रप्रदर्शनी घेण्यात आली। त्यातील उत्कृष्ट 3 मॉडेलची निवड करून त्यांची जिल्हा पातळीवर एक जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनी आयोजित करण्यात आली। त्यातून उत्कृष्ट 10 इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग असे 5 जिल्ह्यातील 50 चांगले मॉडेल, उत्कृष्ट मॉडेलची एकत्रित विभागीय तंत्रप्रदर्शनी अमरावती येथे आज संपन्न झाली। यामध्ये विविध क्षेत्रातील औद्योगिक असेल, ॲग्रिकल्चर असेल, फार्मा असेल, नंतर फॅशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर, IT, AI या वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदेशकाच्या मदतीने तयार केलेले वर्किंग नॉन वर्किंग मॉडेल अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचं त्याचं सादरी करण्यात आलं। आणि कौशल्य हे असतं ते अर्बनशी किंवा रुरलशी निगडीत नसतं, ते विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत असतं आणि ते जोपासण्याकरता ITI आणि ITIचं संपूर्ण मनुष्यबळ त्यांच्या पाठीशी असतं। आज या पूर्ण प्रदर्शनातून हे प्रकर्षाने जाणवलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कडे सुद्धा प्रचंड कौशल्य आहे आणि त्यांना जर चांगली साथ मिळाली, चांगला प्रतिसाद मिळाला तर एक खूप चांगला मेक इन इंडियाच्या धर्तीवर एक चांगला कुशल भारत निर्माण होऊ शकतो। आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून सुद्धा मेक इन इंडिया धर्तीवर आज उत्कृष्ट मॉडेल तिथे तयार केलेले आहे। याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे, निदेशकांचे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले या सर्वांचे आभार मानतो। ही संपूर्ण विभागीय प्रदर्शनी आयोजित करण्यामध्ये माननीय मंत्री महोदयाचा सिंहाचा वाटा आहे व आमचे संचालनालय माननीय प्रधान सचिव मॅडम असेल, आमच्या संचालिका मॅडम असेल आणि आमचे सुरेश साहेब यांनी सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे। आता यातून जे 10 बेस्ट मॉडेल निवडले जातील, आज त्यांचा जे काही रिझल्ट लागेल तर याची राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनी ही नाशिकमध्ये लवकरच आयोजित करण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना, कुलांना आणि काही वोकेशनल त्यांच्यामध्ये जे अंगीकृत गुण असतात आणि जे त्या ॲप्लिकेशनच्या स्वरूपात आत्मसात केलेले असतात त्यांना एक चांगली चालना मिळते आणि खऱ्या अर्थाने त्यांचा ओव्हरऑल विकास होतो आणि याचा कुठेतरी ITIच्या प्रशिक्षणाकरता, प्रवेशाकरता आणि विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार घडवण्याकरता एक खूप मोठा फायदा होतो। आम्ही दरवेळेला मागील 2 वर्षापासून आम्ही या प्रकारच्या प्रदर्शनी आयोजित करतो आहे आणि भविष्यातसुद्धा याच प्रकारच्या प्रदर्शनी विभागस्तरीय चांगल्या पद्धतीने, अजून चांगल्या पद्धतीने आयोजित करण्याचा आमचा मानस आहे। या प्रसंगी सर्व माझ्या सहकारी बांधवांनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी जाणत्यापणे सर्वतोपरी सहकार्य केले त्यांचा मी मनापासून आभारी आहे। धन्यवाद। तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि कौशल्य प्रदर्शित केलेत। नवीन संकल्पना, नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि सर्जनशील सादरीकरणामुळे विभागीय तंत्र प्रदर्शनी 2025 लक्षवेधी ठरली आहे।